आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत. ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का? की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3. खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे. मी स्वतः आम्ही काढतोय ना. सुरुवातीला मी जाईन योगेश केदार यांच्याकडे. योगेश केदारजी, मला वाटतं मला माहिती आहे प्रीमियरला तुम्ही उपस्थित होतात आणि हा चित्रपट तुम्ही बघितलेला आहे. जसा आरोप तुमच्यावरती होतोय, तुम्ही प्रतीका मोठी करण्याचा प्रयत्न करताय, नवी प्रतीका आनंद दिघेना तुम्ही बाळासाहेबांपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न करताय असा आरोप होतोय तुमच्यावर. हे बघा, संजय राऊत साहेब म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील मंथरा दासी आहे. त्यांना नेहमीच चांगलं बघण्यापेक्षा वाईट बघण्याची जास्त त्यांची प्रवृत्ती आहे. आता हे त्यांनी तुलना म्हणजे बाळासाहेब त्या चित्रपटात बाळासाहेबांच्या श्रेष्ठ, बाळासाहेबांच्या पुढचं प्रतीक असं काही विषय नाही आहे. पण संजय राऊतांनी ते काड्या करायचा धंदा जो त्यांचा आहे जुना तो त्यांनी केलेला आहे. आज बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंची जी काही हालत झालेली आहे ते संजय राऊतांसारख्या अशा काडीबाज लोकांच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या गुरुच्या दायित्व सिद्ध करण्याचा जो काही केलेला. योगेश केदारजी, मला एक कळलं नाही, तुमचा आवाज काहीसा तांत्रिक अडचणीमुळे तुटतोय, मात्र तुमचं एक वाक्य की उद्धव ठाकरेंची जी काय हालत झाली आहे असं तुम्ही जे शब्दप्रयोग करताय, कुठे हालत झाली आहे? म्हणजे लोकसभेला तर तुमच्या त्यांच्या जागा जवळपास बरोबर होत्या, लोक आहेत त्यांच्या बरोबर, खासदार त्यांचेही निवडून येत आहेत. बघा, स्ट्राईक रेट बघा आणि मतदान बघा. शिवसेनेचं जे ओरिजिनल मतदान आहे, जे ओरिजिनल हिंदुत्ववादी मतदान आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहिलं. आणि उद्धव ठाकरेंना मतदान कुणाचं मिळालेलं आहे? ज्यांच्या विरोधात शिवसेनेच्या लोकांचे मुर्दे पडले, ज्यांच्या विरोधात लढत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष जेलमध्ये सडत राहिले, त्या लोकांचं मतदान घेऊन जर काही उद्धव ठाकरे म्हणत असतील की मी आहे बरोबरीनं, तर ते त्यांना लकलाभ आहे. संजय राऊत असल्यानंतर त्यांना ठीक आहे. परत तुमच्या आवाजाचा काही प्रॉब्लेम झालाय, मी अनिश गाडवे यांच्याकडे जाईन. अनिशजी, तुमच्यावर आरोप असा होतोय की असं काहीही करायचा प्रयत्न आहे चित्रपटात नाहीये, मात्र उगाच काड्या सारून राजकारण करायचं हे संजय राऊतांचं नेहमीच काम आहे, असा आरोप होतोय. सर्वप्रथम या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. इलेक्शन कमिशनने यांना आकडे दिलेत का की हिंदूंनी कुणाला मतदान केलं आणि मुस्लिमांनी कुणाला मतदान केलं आणि जैन आणि शिखांनी कुणाला मतदान दिलं? यांच्याकडे इलेक्शन कमिशन घरी आलं होतं का आकडे द्यायला की या समुदायाचं मतदान ह्यांना झालं? त्यामुळे स्वतःचे ते अकलेचे तारे तोडू नका. कुणी कुणाला मतदान दिलं हा विषय नाही. आज आपण धर्मवीर या विषयावर बोलण्यासाठी इथे आलेलो आहोत. विषय राहिला धर्मवीरांचा. आपण धर्मवीर ज्यावेळेस हा विषय घेतो त्यावेळेस विचारांचा विषय झाला पाहिजे. आज धर्मवीरांच्या आनंद आश्रमामध्ये त्या दिवशी तुम्ही बघितलात कशा प्रकारे नोटा उधळल्या गेल्या, अगदी उडवल्या गेल्या. जशा बारमध्ये नोटा उडवतात ना, एखाद्या बारमध्ये, एखाद्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये तशा नोटा उडवल्या गेल्या. धर्मवीर दिघे साहेबांच्या आनंद आश्रमावरचं नाव काढून एकनाथ शिंदे हे नाव टाकण्यात आलेलं आहे. आणि जर तुम्हाला दिसत नसेल तर सगळ्यांनी जाऊन पहा. हे जे कोणी आहेत ना प्रवक्ते ह्यांनी जाऊन पहावं काय नाव टाकलेलं आहे तिथे. धर्मवीर दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये 24 तास ते उघडं असायचं, त्याला कधी कुलूप लागायचं नाही, जे आम्ही पाहिलेलं आहे. आता ते आनंद आश्रम संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता बंद झालेलं असतं. लोकांच्या प्रश्नासाठी जिथे टेंबी नका चालायचा, आज ते आनंद आश्रमामध्ये लोक येतात का? त्याला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झालं. हे दिला मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिला याचा. राहिला प्रश्न विचारांचा. आता तुम्हीच नम्रताजी आपणच मला सांगितलात की ह्यांनी एक देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी एक वक्तव्य केलंय की 3 साठी मी असेल त्याच्यामध्ये किंवा माझी स्टोरी असेल त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, पार्ट 1 मध्ये धर्मवीरांचा मृत्यू दाखवलाय, त्याच्यामध्ये पार्ट 2 का काढला? पार्ट 1 लोकसभेच्या आधी, पार्ट 2 विधानसभेच्या आधी, पार्ट 3 जेव्हा जेव्हा हे अडचणीत येणार, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बोलघेवडे बगलबच्चे पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत येणार तेव्हा तेव्हा धर्मवीरांचे किती पार्ट निघणार? हा माझा पहिला सवाल आहे. धर्मवीर दिघे साहेबांची शिकवण वेगळी होती. ज्या भारतीय जनता पक्षाला त्यांनी कधीही ठाण्यामध्ये वाढू दिलं नाही, त्या भारतीय जनता पक्षाचा चिखल त्या कमळाला त्यांनी चिखलातच ठेवलं. तो भारतीय जनता पक्ष धर्मवीरांबद्दल आम्हाला जर सांगून जायला लागला तर आम्ही कुणाचं ऐकायचं आता? हे भारतीय जनता पक्ष सांगणार आम्हाला धर्मवीर काय होते? आम्हाला माहिती, आम्ही शिवसेना आहोत, आम्हाला माहिती आम्हाला धर्मवीर साहेब काय होते ते. धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटामध्ये जे प्रसंग दाखवले ते अत्यंत काल्पनिक प्रसंग आहेत. धर्मवीर आणि त्यांचे जे प्रसंग आहेत, जसं तुम्ही पाहाल
रेल्वे पटरीच्या बाजूने ते राख्या वगैरे बांधून ज्या प्रकारे चालताना आता मी हा दुसरा पार्ट तर मी पाहिला नाही, मी पहिल्याच पार्टचं वर्णन तुम्हा सर्वांसमोर करतोय. असं कुठेही वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही. धर्मवीर दिघे साहेबांचं काम हे लोकांसाठी असायचं. कायम टेंबी नाक्यामध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवले जायचे. पहिलं न्यायालय होतं रे ठाण्यात, न्यायालयात लोक नंतर जायचे, पोलीस स्टेशनमध्ये नंतर, पण त्या न्यायालयात प्रश्न सॉल्व्ह व्हायचे. आज ठाण्यामध्ये त्या आनंदाश्रमात सर्वसामान्य फिरकतात का? हा एक माझा पहिला याची उत्तर द्यावी त्यांनी. आणि पण म्हणजे किती तुम्ही म्हणताय की त्यांच्या नावाचा फक्त वापर केला जातोय. मग संजय राऊत म्हणतात वेगळी मानकं, बाळासाहेबांपेक्षा त्यांना मोठं दाखवायचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही सहमत नाही त्याच्याशी? बघा, संजय राऊत एका वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये बोललेले आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत वेगळ्या कॉन्सेप्ट, तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. आज तुम्ही बघा ना, लोकसभेच्या अगोदर एक चित्रपट येणार, विधानसभेच्या अगोदर एक चित्रपट येणार, मग भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक काहीतरी सांगणार. जाणून बुजून बाळासाहेबांना एक प्रतिकात्मक एक व्यक्तिमत्व तयार करायचं, असा त्यांचा तो प्रयत्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बर भोईटे सर, तुम्ही पण हा चित्रपट बघितलेला आहे. म्हणजे मी चित्रपट बघितला नाही, पण मला टीजर मधला एक डायलॉग आठवतोय की हिंदुत्व आणि तू याच्यामध्ये जर मी जरी आलो तरी मला तोडून बाजूला कर, असा आनंद दिघेंचं जे कॅरेक्टर ज्यांनी साकारलेलं आहे त्यांच्या तोंडचा हा डायलॉग मला आठवतोय. एक प्रकारे नॅरेटिव्ह सेट होतंय किंवा एक प्रकारे शिवसेना जी फुटली त्याचं कुठेतरी एक वकिली करण्याचा प्रयत्न होतोय यामधनं. एकनाथ शिंदे सुद्धा त्यांना सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला असं करावं लागतंय. म्हणजे एक प्रकारे ठाकरेंशी निष्ठावान राहणं, काहीही झालं तरी चालेल, पण ठाकरे आणि शिवसेना हेच श्वास आणि हेच ध्यास, हे जे आनंद दिघेंचं वैशिष्ट्य मानलं गेलं शेवटच्या श्वासापर्यंतचं, त्यातून ते एकनाथ शिंदे त्यांना तसं अगदी तिडकीनं बोलतात. आणि मग आनंद दिघे त्यांना म्हणतात की मी जरी आडवा आलो हिंदुत्व आणि तू यामध्ये, तर तुला हिंदुत्व आणि फक्त हिंदुत्वच निवडायचं आहे. हे कुठंतरी त्या बंडाला नैतिक अधिष्ठान. आणि दुसरं काही सांगितलेलं असतं की तू शिवसेनाही नाही सोडायची आणि हिंदुत्वही. मग ते शिवसेना सोडतात का? ते शिवसेना घेऊनच पुढे गेले. असाच योगेश केदार सारख्या त्यांच्या प्रवक्त्यांचा युक्तिवाद असतोच. नम्रता योगेश केदारांकडे येते. योगेशजी, असेल हा चित्रपट तुमच्या निवडणुकीसाठी फायदेशीर असेल, आणि असला तर होय म्हणायला हरकत काय आहे? हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह याच्यामध्ये सुद्धा आहे जे तुमच्या पक्षाचं आहे. समविचारी समांतर जातच आहे की तुमची विचारसरणी आणि हा चित्रपट. होय म्हणायला काय हरकत जाते? हे बघा, ह्या चित्रपटाच्या पाठीमाग जो काही उद्देश आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, तो आपल्या गुरुच्या प्रती आपलं ऋण व्यक्त करण्याचा प्रकार आहे. आणि बघा, आज जे काही शिंदे साहेबांचं जे काम महाराष्ट्र बघतोय, त्या कामाच्या पाठीमागची नेमकी प्रेरणा काय आहे, शिंदे साहेब कुठल्या मुशीत घडले, कुठल्या याच्यात घडले, ह्या चित्रपटातून दिसायला लागलंय. आणि असं ते दिसत असल्यामुळेच संजय राऊतांसारख्या काही लोकांना त्यामधल्या उणिवा शोधायच्या आहेत, उद्धव ठाकरेंच्या कानामध्ये जाऊन त्यांना काड्या करायच्या. योगेश केदारजी, फक्त काम दाखवायचंय की शिवसेनेमध्ये जी फूट पडली, जे बंड झालं, त्याला नैतिक अधिष्ठान सुद्धा द्यायचंय? हे बघा, ज्या घटना घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्या दाखवावं लागणार आहेत. फॅक्ट, ह्या फॅक्ट आहेत ना, ह्या फॅक्ट कोण नाकारणार आहे का? आताच ते प्रवक्ते म्हणाले उबाटाचे की आता 7 वाजता बंद होते. अरे तुमचं मातोश्री कायम स्वरूपी कार्यकर्त्यांना बंद आहे, त्याचं कधी बोलताय? आम्ही, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठेही दिघेना खूप मोठं बाळासाहेबांपेक्षा करतोय असं नाही, त्यांना एका तागडीत मोजायचं काम तुम्हीच करताय. शिंदे गटाचे प्रवक्ते केदारेजी, तुम्हाला मातोश्रीवर बंदी असेल, आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बंदी नाहीये. कुणाही सर्वसामान्यांना मातोश्रीवर बंदी नाही. सेना भवनही कायम उघड असतात. लक्षात घ्या, तो विषय नाहीये. तुम्हाला नम्रताजी, मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. ज्यावेळेस धर्मवीर पार्ट 1 आला त्यावेळेस त्याचं टायटल काय होतं माहितीये? गद्दारांना क्षमा नाही. आणि पार्ट 2 आला, त्याच्यात ते गद्दार काढून घेतलं. त्याच्यातलं गद्दारांना क्षमा नाही हे काढलं आणि त्यात त्यांनी घातलं की तुझ्या आणि माझ्या हिंदुत्वाच्या मध्ये जर मी जरी आलो तरी मला बाजूला कर. हे समजलं तुम्हाला? पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना क्षमा नाही हे आपल्या विरोधात कुठेतरी जातंय, म्हणून तो भाग बाजूला काढला. अशाच प्रकारे एक एक प्रसंग ह्यांनी पद्धतशीरपणे बाजूला काढले. जसे राजन विचारेंचा प्रसंग, सभागृह नेतेपदाचा राजीनामा देताना म्हणाले काय, तर हे सगळं आम्ही खोटं दाखवलं होतं. म्हणजे तुम्ही लोकांना खोटं सांगितलं, हे तुम्ही स्वतः मान्य करताय का की आम्ही पहिल्या भागात काही खोटं दाखवलेलं आहे? आता विचार करा. मला तुमच्याच वाक्यातलं मी एक यांना प्रश्न विचारतो की तुझ्या माझ्या हिंदुत्वामध्ये जर मी जरी आडवा आलो, म्हणजे तुम्हाला असं दाखवायचंय का की दिघे साहेब हिंदुत्वाच्या मध्ये येणार होते का कुठेतरी? म्हणजे हिंदुत्वाच्या मध्ये मी येऊ शकतो असं सांगून तुम्ही दिघे साहेबांपेक्षा स्वतःला मोठं करताय का? मग म्हणजे दिघे साहेबांपेक्षा एकनाथ शिंदे मोठे आहेत का? मग असे आरोप जर तुमच्यावर केले तर वेगळं वाटायला नको. लक्षात घ्या, धर्मवीर दिघे साहेब हे एक वेगळं रसायन आहे. हे संपूर्ण प्रकरण हे वेगळं आहे आणि एकनाथ शिंदे हे टोटल वेगळं आहे. यांच्यामध्ये कुठे ताळमेळ होत नाही. लक्षात घ्या.
बरं. दुसरी गोष्ट ठाण्यामध्ये ज्या वेळेस वसंत डावखरे निवडून आले, कसे आले, त्यात सगळा प्रसंग आपल्याला माहितीये. अगदी 2-3 नगरसेवकांनी जी फूट घडली तर त्यांनी अख्ख्यांचा राजीनामा घेतला. म्हणजे गद्दारी त्यांना सहन होत नव्हती. अगदी. आणि आता जे काही चाललंय ही गद्दारी आहे. ठीक, प्रत्येकाला या प्रश्नाचं आपलं उत्तर नक्की सापडेल. आपल्याला योगेश केदार, अनिश गाडवे, भोयटे सर सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार.